नमस्कार विद्यार्थी मित्रो. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बी डी इंगवले. SYBA आपल्याला यावर्षी अर्थशास्त्राचे 2 पेपर आहेत. पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4 हा सेमिस्टर 3साठी आणि पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 हा सेमिस्टर 4साठी. यामधील पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 5 हा मी घेत आहे आणि या दोन्ही पेपरचे अभ्यासक्रम यावर्षी मुंबई विद्यापीठ इकॉनॉमिक्स बोर्ड ऑफ स्टडीने यामध्ये बदल केलेला आहे आणि दर 3 वर्षांनी अभ्यासक्रम बदलला जातो. काही जुन्या नवीन संकल्पना याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर जर आपण बघितलं की SYBA सेमिस्टर 3 पेपर 3चा अभ्यासक्रम आणि या पेपरचा टायटल आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, यालाच मराठीमध्ये समलक्षी समष्टी स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. एकूण याच्यामध्ये 4 घटक आहेत. प्रत्येक घटकाला युनिटला 12 तास आहेत. एक वर्षाचे एकूण सेमिस्टरचे 48 तासामध्ये हा अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. तर घटक क्रमांक 1 समलक्ष अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्नाची ओळख. पहिलं युनिट, यामध्ये समग्रलक्षी किंवा समष्टी स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याप्ती, त्याचा अर्थ, याही गोष्टींचा आपल्याला विचार करावयाचा आहे. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आहेत. उदाहरणार्थ NNP, GNP, NDP, पर कॅपिटल इन्कम, पर्सनल इन्कम, डिस्पोजल इन्कम, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या महत्त्वाच्या संकल्पना, त्याची समीकरणं, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करावायचा आहे. त्याचबरोबर हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मोजायचं कसं, त्याच्या मोजण्याच्या पद्धती काय, याही गोष्टींची आपल्याला चर्चा करावायची आहे. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या समस्या, याही गोष्टींचे विचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्राकार 2 पद्धतीचे आहेत. एक बंद अर्थव्यवस्था आणि मुक्त अर्थव्यवस्था. बंद अर्थव्यवस्थेमध्ये 2 आणि 3 क्षेत्रीय प्रतिमान हे चक्राकार प्रवाह आपल्याला अभ्यासायचा आहे. तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये 4 क्षेत्र प्रतिमान हा चक्राकार प्रवाह आपल्याला अभ्यासायचा आहे. अशा पद्धतीनं घटक 1 समग्रलक्ष अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्नाची ओळख, याच्यामध्ये या घटकांचा, या उपघटकांची आपल्याला चर्चा करावायची आहे. घटक क्रमांक 2 उपभोग आणि गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट अँड कन्झम्पशन, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला केन्सचं अर्थशास्त्र अभ्यासायचं आहे. यामध्ये उपभोग आणि गुंतवणुकीच्या संकल्पना, त्याचबरोबर सेचा बाजारपेठेचा नियम किंवा सिद्धांत, याची चर्चा करायची आहे. त्याचबरोबर केन्सनं मांडलेली प्रभावी मागणीची संकल्पना, ती कोणत्या घटकावर अवलंबून आहे याचाही विचार करावायचा आहे. त्याचबरोबर उपभोग फलन संकल्पना, ते कोणकोणत्या गोष्टीवर ते अवलंबून असतं, त्याच्या सिद्धांत कसा आहे, त्याचे प्रकार कसे आहेत, त्याही चर्चा करायची आहे. त्याचबरोबर गुंतवणूक फलन संकल्पना, गुंतवणुकीचे प्रकार, याची चर्चा आपल्याला करावायची आहे. गुंतवणूक फलन संकल्पना पाहत असतानाच भांडवलाचे सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर, याही संकल्पनाचा अभ्यास करायचा आहे. आणि भांडवलाचे सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर याच्यामध्ये काय रिलेशन आहेत, काय सहसंबंध आहेत, याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर गुंतवणूक गुणक ही एक संकल्पना आहे, याचाही विचार करायचा आहे. हे केन्सच्या संकल्पना आहेत आणि याला केन्स अर्थशास्त्रही असं काही वेळेला म्हटलं जातं. आणि ह्या समग्रलक्ष अर्थशास्त्रातील घटक क्रमांक 2मध्ये उपभोग आणि गुंतवणूक ह्या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. घटक क्रमांक 3 मुद्रा मागणी आणि पुरवठा. मुद्रा मागणी आणि पुरवठा, यामध्ये मुद्रेचा पुरवठा आणि या मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे, याच्याही संदर्भात काही रिझर्व्ह बँकेने दिलेले निकष नियम, याही संदर्भात चर्चा करायची आहे. मुद्रेचा पुरवठा निश्चित करणारे घटक कोणते, याची चर्चा करायची आहे. त्याचबरोबर यामध्ये मुद्रेचा भ्रमणवेग ही एक संकल्पना आहे की ज्याच्या मुद्रेच्या पुरवठ्यावरती किंवा मुद्रेचा पुरवठा संकल्पनेचा आणि याचा संबंध आहे आणि त्यासाठी ही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मुद्रा पुरवठ्याच्या संदर्भात RBIचे दृष्टिकोन, दर काही वेळेला जसजशी अर्थव्यवस्था डेव्हलप होत गेली तसे त्याच्यामध्ये झालेला बदल, पैशाच्या पुरवठ्यामध्ये असणाऱ्या काही अनेक गोष्टींचा समावेश या पैशाच्या पुरवठा किंवा मुद्रा पुरवठा या संकल्पनेमध्ये आपल्याला करावायचा आहे. त्यानंतर मुद्रा मागणी, मुद्रेची मागणी, या संदर्भात काही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे सिद्धांत आहेत. त्याचबरोबर केन्स आणि केन्सच्या केम्ब्रिज समीकरणं यांची चर्चा करावयाची आहे. यामध्ये 4 समीकरणं आहेत आणि त्याच्यानंतर शिकागोमधील मिल्टन फ्रीडमन दृष्टिकोन हा एक पैशाच्या मागणीच्या संदर्भातला आधुनिक दृष्टिकोन आहे. त्याचे काही
संख्यात्मक किंवा सूत्रात्मक संदर्भात जी चर्चा झालेली आहे, जी विविध समीकरणं मांडलेली आहेत त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने घटक क्रमांक 3मध्ये मुद्रा मागणी आणि मुद्राचा पुरवठा याही संदर्भात आपल्याला चर्चा केली जाणार आहे. घटक क्रमांक 4 बँकिंग हा चौथा घटक आहे. याच्यामध्ये व्यापारी बँका, व्यापार बँकांचं बँक म्हणजे काय, बँकेची संकल्पना, तिची कार्ये, ती प्राथमिक दुय्यम स्वरूपाची असतील. बँका पतनिर्मिती कशा पद्धतीने करतात, त्या पतनिर्मितीच्या मर्यादा काय येतात, पतनिर्मितीची साधनं कोणती, याही संदर्भात चर्चा करावयाची आपल्याला. त्याचबरोबर व्यापार बँकांचे ताळेबंद पत्रक कशा पद्धतीचं असतं, त्याची रचना कशी असते, ती कशा प्रकारची मांडणी केली जाते, याचीही चर्चा आपल्याला यामध्ये करायची आहे. त्याचबरोबर नवीन आर्थिक धोरण, जागतिकीकरण, ज्याशी जी नवीन संकल्पना आली, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, याला शॉर्ट फॉर्ममध्ये खाऊजी असं म्हणतात. आणि या संकल्पनेनंतर मध्ये 1990-91 नंतर व्यापारी बँकांच्यात काय बदल झाला, काय कशा प्रकारे त्यांचा शाखा विस्तार झाला, त्यांचा विकास कसा झाला, त्यांची कार्य कशी बदलत गेली, या संदर्भात सुद्धा आपल्याला व्यापारी बँकांचा अभ्यास करावयाचा आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती बँक, मध्यवर्ती बँकेची संकल्पना, मध्यवर्ती बँकेची कार्ये, मध्यवर्ती बँकेच्या असणाऱ्या कार्यांचं विभाजन, त्याच्यामध्ये परंपरागत कार्य, आधुनिक कार्य, विकासात्मक कार्य, याही संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करावयाची आहे. अशा पद्धतीनं हा पेपर क्रमांक 3 सेमिस्टर 3 समग्र लक्ष अर्थशास्त्राचे 4 घटक 100 मार्कासाठी असणारा हा अभ्यासक्रम आहे. आणि या ठिकाणी आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्नाची ओळख हा पहिला घटक, उपभोग फलन आणि गुंतवणूक हा दुसरा घटक, मुद्रा मागणी आणि पुरवठा तिसरा घटक आणि चौथा बँकिंग, या संदर्भात हे 4 घटक आहेत. आणि ह्या 4 घटकातला अभ्यासक्रम अशा पद्धतीचे रचना यावर्षी मुंबई विद्यापीठ बोर्ड ऑफ इकॉनॉमिक्सने तयार केली आहे. यासाठी आपल्याकडं समग्र लक्ष अर्थशास्त्राची पुस्तकं डॉक्टर देशमुख, डॉक्टर विभूते सर, सैट प्रकाशनची, त्याचबरोबर विपुल प्रकाशनची पुस्तकं आपल्याकडं उपलब्ध आहेत. काही या ठिकाणी कोल्हापूर फडके प्रकाशनची सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि या अनेक पुस्तकामध्ये या सर्व घटकांचा आपल्याला सविस्तरपणे मांडणी केलेलं आहे, त्याचं विस्तृत अध्ययन केलेलं आहे. आणि त्यासाठी ती पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे. ग्रंथालयामध्ये आपल्याकडे ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर या संदर्भात आपल्याला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक युनिट आता यानंतर प्रत्येक वेळेला अभ्यासायचा आहे. आणि या प्रत्येक घटकाची सविस्तर संकल्पना आपल्याला पाहायची आहे. आणि त्याबरोबर हा अभ्यासक्रम सेमिस्टर 3साठी तयार केलेला आहे. आणि यालाच समग्र लक्षी अर्थशास्त्र असं नाव दिलेलं आहे. एकूण 100 मार्काची प्रश्नपत्रिका आणि 100 मार्कासाठी 4 घटक यासाठी आपल्याला यावर्षी या सेमिस्टरसाठी अभ्यासासाठी दिलेले आहेत. पुढच्या तासापासून आपण यातील प्रत्येक घटकांची सविस्तर चर्चा करणार आहोत.